छावा चित्रपटानं अख्ख्या महाराष्ट्रालाच काय तर संपूर्ण भारताला भुरळ घातली आहे। छत्रपती संभाजी महाराजांचा मराठ्यांच्या पराक्रमाचा इतिहास पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या स्केलवर आणि एवढ्या मोठ्या पडद्यावर पाहायला मिळतोय। चित्रपटगृहातली अनेक दृश्य बघितली तर लोक थिएटरमध्ये बसून अक्षरशः रडतायत। डोळ्यात पाणी न येता एकही माणूस थिएटरमधून बाहेर पडत नाहीये। मोठ्या माणसांचं सोडून द्या, लहान लहान मुलं देखील हमसून हमसून रडतायत छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान पाहून। काय ते तेज, काय तो पराक्रम, काय ते मृत्युंजयी जीवन फक्त स्तिमित करून टाकणार आहे एवढं नक्की। असं हे संभाजी महाराजांचं चरित्र, पण चित्रपट पाहणाऱ्या अनेक लोकांना आता इतिहासातले प्रश्न देखील पडायला लागलेत। संभाजी महाराजांशी आणि एक प्रकारे महाराष्ट्राशी विश्वासघात करणाऱ्या शिर्के बंधूंचं पुढं काय झालं असा प्रश्न अनेक लोकांना पडलाय आणि ते लोक आम्हाला आता विचारतायत। या प्रश्नाचं उत्तर इंटरनेटवर तुकड्या तुकड्यांच्या स्वरूपात मिळतं, पण आजच्या या व्हिडिओमध्ये मी रणजित यादव तुम्हाला संपूर्ण आणि सविस्तर तो इतिहास सांगणार आहे। नेहमीप्रमाणेच तो काही लोकांना आवडणार किंवा काही लोकांना आवडणार नाही, लोकांचं त्यावर वेगळं मत असू शकतं, पण आज ह्या दगाबाजीचा इतिहास सगळ्यांच्या समोर मांडणं गरजेचं आहे। तर चला पाहूया या शिर्के बंधूंचं पुढं काय झालं। सर्वात पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या शिर्केंचं आणि संभाजी महाराजांचं किंवा शिवाजी महाराजांचं नातं कसं होतं ते तुम्हाला सांगतो। छत्रपती शिवाजी महाराजांच्या 6 मुली होत्या। या 6 मुलींच्यापैकी राजकुमारबाई नावाची जी मुलगी होती तिचं लग्न महाराजांनी दाभोळच्या पिलाजीराव शिर्के यांच्या मुलीशी म्हणजे गणोजी शिर्के यांच्याशी लावलेलं। आणि पिलाजीराव शिर्के यांची मुलगी म्हणजे जीवबाई म्हणजेच आपल्या महाराणी येसूबाई यांचं लग्न शिवरायांच्या मुलाशी म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांशी लावलेलं होतं। म्हणजे हे एक प्रकारचं साटलोटं म्हणतात तसं लग्न होतं। या पिलाजीरावांना आपल्या स्वतःसाठी दाभोळचं वतन पाहिजे होतं। वतन म्हणजे काय तर एक प्रकारचं स्वायत्त असं छोटंसं राज्यच। पण शिवाजी महाराजांच्या राज्यात अशा प्रकारची स्वायत्त राज्य निर्माण करायची किंवा छोटी छोटी वतनं द्यायची पद्धत नव्हती। अशी पद्धत महाराजांनी ठेवलीच नव्हती। त्यामुळे महाराजांनी राजकुमारबाईंना मूल झाल्यानंतर वतनाचं बघून घेऊ असं सांगून वेळ मारून नेली असं शिर्के म्हणतात। असा कुठल्याही प्रकारचा कागद शिर्के आणि महाराजांच्यात झालेला नाही। पण पुढे युवराज शाहू महाराजांच्या एका पत्रात शिर्क्यांना छत्रपती शिवरायांनी म्हणजे शाहू महाराजांच्या आजोबांनी अशा प्रकारचा शब्द दिला होता असं शाहू महाराजांनी स्वतःच म्हटले। अर्थात संभाजी महाराजांच्या लग्नाची ही घटना 1666च्या दरम्यानची असेल। आता पुढे जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांनी महाराणी सोयराबाई आणि अनाजी पंत आणि मोरोपंत यांच्या विरोधात आघाडी उघडून जेव्हा संपूर्ण राज्य आपल्या ताब्यात घेतलं त्यावेळी पिलाजीराव शिर्के यांनी आपल्या पुत्रांसह म्हणजे गणोजी शिर्के आणि इतर परिवारासह संभाजी महाराजांना मदत केली होती। त्यानंतर 1682 साली राज्य स्थिरस्थावर झाल्यावर हे शिर्के मंडळी महाराजांच्याकडे दाभोळचं वतन मागू लागले। ही गोष्ट आपण चित्रपटात देखील बघितली असेल। हा वतनासाठीचा हट्ट तसाच राहिला, पण 1682 सालीच गणोजी शिर्के आणि कान्होजी शिर्के यांच्यापैकी कान्होजी मोगलांना सामील झाले। पण गणोजी अजून देखील संभाजी महाराजांच्याच बाजूने होते। पण अर्थात या दोघांच्यातलं नातं पाहता गणोजी शिर्के कोणत्या कारणासाठी संभाजी महाराजांच्याकडे थांबले असतील याचा अंदाज येतो। चिटणीस बखरीत आलेल्या माहितीनुसार संभाजी महाराजांना हटवून त्यांच्या जागी लहान असलेल्या युवराज शाहूंना बसवायचं कारस्थान गणोजी आणि कान्होजी शिर्के करत होते। हे संभाजी महाराजांना कळल्यावर महाराजांनी शिर्के यांच्यावर हल्ला करून त्यांचं शिरकाण केलं। यात शिर्के परिवारातले अनेक लोक मारले गेले, त्यांची घरे जाळली गेली। या सगळ्याला कवी कलश जबाबदार आहेत असं शिर्केंना वाटायचं। म्हणून शिर्के आणि कवी कलश यांच्यात उघड वाद सुरू झाला, ज्यामध्ये संभाजी महाराजांनी कवी कलश यांची बाजू घेतली। म्हणून शिर्के उघडपणे मोगलांना सामील झाले आणि त्यांनी संभाजी महाराजांच्यावर राग धरला। जेधे शकावलीतल्या नोंदीनुसार शके 1610 कवी कलश याजवरी शिर्के पारखे झाले। कवी कलश हा पळून खिलनियावर गेला, तेच मासी संभाजीराजे रायगडाहून कलशाचे मदतीस आले। समागमे स्वारी सिरकियास युद्ध करून त्यास पळवून खळनियास आले। इथं खेळणा म्हणजे विशाळगड असं लक्षात घ्या। मग गणोजी आणि कान्होजी यांनी उघडपणे संभाजी महाराजांच्या विरोधात जाऊन मुकर्रब खानाला अंबा घाटाची वाट दाखवली
आणि खानाला संगमेश्वरच्या महाराजांच्या वाड्यापर्यंत पोहोचवलं। संभाजी महाराज त्यानंतर कैदेत पडले। पुढे संभाजी महाराजांची औरंगजेबाने हत्या केली आणि गणोजी आणि कान्होजी या दोघांना मोगलांकडे 5000 मनसबदारी मिळाली। पुढच्या संपूर्ण काळात अनेक लोक अनेक गोष्टी सांगत असले तरी हा शिर्के परिवार संपूर्ण स्वातंत्र्य युद्धाच्या काळात शेवटपर्यंत मोगलांच्याच बाजूने होता। डिसेंबर 1697 मध्ये जुल्फिकार खानानं राजाराम महाराजांना दक्षिणेतल्या जिंजीच्या किल्ल्यावर जबरदस्त कोंडीत पकडलं होतं। त्यावेळी जुल्फिकार खानाच्या सैन्यात गणोजी शिर्के स्वतः होते। खंडो बल्लाळ जे संभाजी महाराजांचे आणि पुढे राजाराम महाराजांचे देखील अत्यंत निष्ठावंत सेवक होते, ते खंडो बल्लाळ या गणोजींकडे गेले आणि त्यांनी गणोजींना विनंती केली की राजाराम महाराजांना आणि त्यांच्या परिवाराला म्हणजे राणी ताराबाई यांना जिंजीच्या किल्ल्यावरून बाहेर पडण्यास वाट द्यावी। त्यावेळी सुद्धा या गणोजींनी वतनाचाच हट्ट केला। राजाराम महाराजांनी महाराष्ट्रात वतनाची परंपरा सुरू केली होतीच, त्यामुळे दाभोळचं वतन राजाराम महाराजांनी खंडो बल्लाळ याला दिलं होतं। खंडो बल्लाळ मग गणोजींना म्हणाले की मी माझं वतन तुला देतो, पण यावेळी राजाराम महाराजांना जिंजीच्या किल्ल्यातून बाहेर पडायला मदत कर। अखेर दाभोळचं वतन मिळालेल्या गणोजी शिर्केनं राजाराम महाराजांना जिंजी किल्ल्यावरून वाट करून दिली आणि राजाराम महाराज सही सलामत महाराष्ट्रात पोचले। म्हणजे थोडक्यात काय, कितीही गद्दारी केली पण वतन घेतलंच। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे संभाजी महाराजांना आपण पकडून दिलंय, त्यामुळे संभाजी महाराजांची हत्या झाली, आपल्या मेहुण्याची हत्या झाली, या गोष्टीचं कोणत्याही प्रकारचं वाईट गणोजी शिर्केंना अजून वाटत नव्हतं। ते शेवटपर्यंत वतनासाठीच अडले होते। तेवढंच करून ते थांबले नाहीत, तर त्यांनी आपल्या पाहुण्यांसाठी रत्नागिरी जवळचं कुटरी हे गाव इनाम करून घेतलं, तर भोर तालुक्यातली 3 गावं आणि रत्नागिरी जिल्ह्यातली आणखी 5 गावं स्वतःसाठी इनाम करून घेतली राजाराम महाराजांच्याकडून। मार्च 1701च्या मुघल दरबारच्या एका बातमीपत्रात कान्होजी शिर्के आणि गणोजी शिर्के यांनी औरंगजेबाची भेट घेतल्याचा उल्लेख आढळतो। औरंगजेबानं या दोघांच्या मनसबदारीत म्हणजे 5000ची जी मनसब होती त्यात वाढ करून याच वेळेला दिली होती। पुढे या गणोजी शिर्केचा इतिहासाच्या पानात कोणताही उल्लेख आढळत नाही, त्यामुळे कदाचित 1701 नंतर गणोजी शिर्केंचा नैसर्गिक मृत्यू झाला असावा, कारण त्यांच्यानंतर पुढे अनेक शिर्के घराण्यातल्या लोकांचा उल्लेख इतिहासात आढळतो। पुन्हा जेव्हा हे मराठ्यांचं स्वातंत्र्य युद्ध संपलं, मराठी या युद्धात विजयी झाले, औरंगजेब मेला, महाराष्ट्रात शाहू महाराजांचं राज्य स्थिर स्थावर झालं, तेव्हा हे शिर्के घराणं पुन्हा मराठ्यांच्या बाजूला आलं आणि पुन्हा त्यांनी आपल्याला पाहिजे तसं वतन शाहू महाराजांच्याकडून करून घेतलं। म्हणजे हा खरा शिर्के घराण्याचा इतिहास आहे आणि तो आपण बदलू शकत नाही। कान्होजी आणि गणोजी शिर्केचं म्हणाल तर ते शेवटपर्यंत मोगलांच्या बाजूनच राहिले आणि याबद्दल त्यांना कोणत्याही प्रकारचा पश्चाताप शेवटपर्यंत झाला नव्हता। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, या व्हिडिओतून तुम्हाला काही नवीन माहिती किंवा इतिहास समजला असेल तर व्हिडिओवर कमेंट करून आम्हाला जरूर सांगा। तुमच्या कमेंट्समुळे आम्हाला एक प्रकारची प्रेरणा मिळते, नवीन कोणकोणते विषय आम्ही करावेत या संबंधीच्या गोष्टी आम्हाला समजतात, तेव्हा कमेंट करून आम्हाला जरूर सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा आणि मित्रांच्या बरोबर नातेवाईकांच्या बरोबर शेअर करा। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाणा।